To all of you. Today we discuss the analytical chemistry, that is chapter number 3A, emission spectrometry. In this chapter, we have defined the principle, theory, interference, and plasma emission spectrometry. In the principle of plasma emission spectrometry, when a solution of metallic salt is sprayed as a fine droplet into a flame. Due to heat of the flame, the droplets drying, leaving a fine residue of salt. This is a fine residue converts into neutral atoms. आता बघा जनरली आता तुम्हाला इमिशन स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये एक सिंपल असा एक ॲटम असेल, सिम्पलेस्ट अँड प्युरेस्ट फॉर्म मधला. जनरली इट कॅन बी रोटेट और व्हायब्रेट and there are various ways there are various ways there are various ways to obtain free atoms and to measure or to measure the absorption or emission of radiation by them. Generally a flame is used as a heat, then it can raise the atoms, means it can excite the atoms from ground state to excited state. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करणार आहे, इमिशन स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये एक फ्लेम यूज केलेली आपण फ्लेम आपण कशा करता यूज करतोय, तर पर्टिक्युलर सोल्युशन मधले जे ॲटम्स असतील तुमचे ते काय करताय, तुम्ही एक्साइट करताय. बरोबर आहे. मग एक्साइट केल्यानंतर काय होईल, मग ग्राउंड स्टेट मधले जे काही ॲटम्स असतील की जे एनर्जी काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार आहे. बरोबर आहे. ते कुठं जातील, मग एक्साइटेड स्टेटमध्ये जातील. बरोबर आहे. अँड दिस एक्साइटेड स्टेट इज अ हायर एनर्जी. सच एक्साइटेड ॲटम्स इमिट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. जेव्हा ते एनर्जी काय करतील तुमची ॲब्सॉर्ब केल्यानंतर जेव्हा ते हायर एनर्जीला जातील, म्हणजे एक्साइटेड स्टेटमध्ये, आता एक्साइटेड स्टेटमधून पुन्हा काय जातात, ते ग्राउंड स्टेटला येतात. मग ग्राउंड स्टेटला जेव्हा येत असतात तेव्हा काय करतात, एक प्रकारची एनर्जी किंवा हीट ते काय करतात, इमिट करत असतात इन द फॉर्म ऑफ रेडिएशन्स. बरोबर आहे. द फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोमेट्री इन्व्हॉल्व्स द मेजरमेंट ऑफ दिस रॅडियंट एनर्जी. जी काय एनर्जी एक्साइटेड स्टेटमधून ग्राउंड स्टेटला येत असताना एनर्जी इमिट करणारे इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. बरोबर आहे. मग ती रेडिएशन तुम्हाला काय करायची, मेजरमेंट करायची. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोमेट्री. समजलं तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही, द इंटेन्सिटी ऑफ इमिशन स्पेक्ट्रम ऑफ ॲटम इज अ फंक्शन ऑफ व्हॉट, कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि इंटेन्सिटी जे असेल इमिशन स्पेक्ट्रम हे एकमेकांचे काय करतात, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. बरोबर आहे. आणि ती इंटेन्सिटी जी तो कोण मेजर करणार आहे, इट इज मेजर्ड बाय फोटो इलेक्ट्रिक सेल, ठीक आहे, फोटोवोल्टॅइक सेल. बरोबर आहे. जनरल फोटोवोल्टॅइक सेलचं काय काम असतं, कशासाठी यूज केला जातं, फॉर क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड फॉर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, प्रिन्सिपलमध्ये सुरुवातीला काय करणार तुम्ही, एक सोल्युशन घेणार. बरोबर आहे. सोल्युशन ऑफ वॉट, मेटॅलिक सॉल्ट. कुठलाही एक मेटल घ्या, त्याचं काय करा, सोल्युशन तयार करा. बरोबर आहे. आणि तो स्प्रे करा ॲज अ फाईन ड्रॉपलेट्स इन टू फ्लेम. फ्लेममध्ये स्प्रे केल्यानंतर हीटमुळे काय होईल, ड्यू टू द हीट द ड्रॉपलेट्स ड्राय, लिव्हिंग अ फाईन रेसिड्यू ऑफ सॉल्ट. बरोबर आहे. तुम्हाला काय भेटेल, फ्लेमच्या अवतीभोवती एक रेसिड्यू भेटेल. दिस इज अ फाईन रेसिड्यू कन्वर्ट्स इन टू वॉट, न्यूट्रल ॲटम्स. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा ते काय तुम्ही हिट करणार तेव्हा काय होईल, तुमचे न्यूट्रल ॲटम्समध्ये कन्वर्ट्स होतील. ड्यू टू थर्मल एनर्जी ऑफ द फ्लेम द ॲटम्स गेट एक्साइटेड. म्हणजे जेव्हा फ्लेममध्ये जी काही थर्मल एनर्जी असेल, जेव्हा ते थर्मल एनर्जी जेव्हा ॲटम्सला काय घेऊन जाईल, एक्साइटेड स्टेटमध्ये घेऊन जाईल. बरोबर आहे. अँड देअर आफ्टर रिटर्न्स टू वॉट, ग्राउंड स्टेट. इन दिस प्रोसेस ऑफ रिटर्न टू ग्राउंड स्टेट, हे पाहता हे महत्वाचे, एक्साइटेड ॲटम्स इमिट द रेडिएशन ऑफ स्पेसिफिक वेवलेंथ. बरोबर आहे. रेडिएशन काय करणार आहे, ते इमिट करणार आहे. दिस वेवलेंथ ऑफ रेडिएशन इमिटेड इज स्पेसिफिक फॉर वॉट, एव्हरी एलिमेंट. म्हणजे प्रत्येक ॲटमसाठी प्रत्येकाची वेवलेंथ ही काय आहे, स्पेसिफाय केलेली. बरोबर आहे.
म्हणजे तुम्हाला एखादा ॲटम घेणार, सोडियम घेणार, पोटॅशियम घेणार, कुठलाही ॲटम घ्या, बरोबर आहे. तो जेव्हा एनर्जी ही इमिट करत असेल तेव्हा कुठल्या वेव्हलेंथला इमिट करतो आहे ते काय करायचं तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं किंवा काय करायचं तुम्हाला याच्यात मेजर करायचे बाय युजिंग व्हॉट फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोमेट्री. कुठली एनर्जी वापरली तुम्ही? थर्मल एनर्जी. इथं सोर्स कुठला वापरलेला आहे? सोर्स कुठला वापरता तुम्ही इथं? फ्लेम ही काय वापर तुम्ही सोर्स म्हणून यूज करतात, म्हणून त्याला काय म्हटले? फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोमेट्री. हे पाहता तुम्हाला दिलेलं आहे एक्सायटेशन अँड डिके अँड एच न्यू. आता ही प्रोसेसमध्ये पाहू आपण काय म्हटलेलं आहे. वेन द इलेक्ट्रॉन्स ऑफ ॲटम्स आर द ऑर्बिटल क्लोजेस्ट टू द न्यूक्लियस अँड लोअरेस्ट इन द एनर्जी. बरोबर आहे. न्यूक्लियसच्या जवळ असतात ते सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, झालेलं आहे आपलं. द ॲटम्स इज इन मोस्ट प्रिफर्ड अँड स्टेबल स्टेट नोन ॲज वॉट ग्राउंड स्टेट. आता हे काय स्टेबल स्टेटमध्ये दिसतं का तुम्हाला? हा एक पर्टिक्युलर ॲटम घेतलेला आहे, हा इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. ही काय शेल दिलेलं आहे, बरोबर आहे. ही काय इनर शेल आहे, बरोबर. आता वेन एनर्जी इज ॲडेड टू द ॲटम द रिझल्ट ऑफ ऑब्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑर कोलिजन विथ अनदर पार्टिकल्स वन ऑर मोर सेव्हरल पॉसिबल फिनॉम टेक्स प्लेस. बरोबर आहे. आता एक एनर्जी जर तुम्ही ॲड केली आहे प्लस एनर्जी ॲड केल्यानंतर हा इलेक्ट्रॉन कुठे चालला जातोय? एक्सायटेड स्टेटमध्ये जातोय. दिसतं का तुम्हाला इथे एक्सायटेड स्टेटमध्ये आलेलं? बरोबर आहे. मग आता एक्सायटेड स्टेटमध्ये आल्यानंतर त्याचे प्रॉबॅबिलिटीज काय पुढच्या ते आपण पाहणार आहे. द टू मोस्ट प्रॉबॅबिलिटीज फॉर द एनर्जी टू बी यूज. आता एनर्जी यूज करायची टू इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? ती एनर्जी काय कायनेटिक एनर्जी म्हणून यूज करू शकतो ॲटम. बरोबर आहे. ऑन फॉर द ॲटम्स टू ॲब्सॉर्ब द एनर्जी अँड बिकम एक्सायटेड. आणि किंवा ती एनर्जी तो ॲब्सॉर्ब करेल आणि कुठं जाईल? एक्सायटेड स्टेटमध्ये जाईल. बरोबर आहे. म्हणून त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? दॅट इज नोन ॲज वॉट एक्सायटेशन. मग हे पहा आता ही एक इलेक्ट्रॉन इकडे गेला आहे, बरोबर आहे. परत इलेक्ट्रॉन हा एक्सायटेड स्टेट म्हणून कुठं जातो? ग्राउंड स्टेटला जातो. दिसते का तुम्हाला? एक्सायटेड स्टेट म्हणून ग्राउंड स्टेटमध्ये. तेव्हा काय करतो? एनर्जी इमिट करतो. हे पहा एच न्यू. एच न्यू म्हणजे काय? एक प्रकारची एनर्जी इन द फॉर्म ऑफ वॉट रेडिएशन. रेडिएशन इन द फॉर्म ऑफ रेडिएशन असेल तुमची एनर्जी, ते त्याला एच न्यूने दाखवतात. मग ही एनर्जी तुम्हाला काय करायची आहे? कॅल्क्युलेट करायची. बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड एज वॉट. कशाने कॅल्क्युलेट करायची? फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोमेट्रीने तुम्हाला काय करायचे? कॅल्क्युलेट करायची. आता इमिशन टेक्निक्स ॲज आर्क आहे, स्पार्क आहे, फ्लेम आहे, ऑर्गॉन प्लाझा आहे. म्हणजे तुम्ही जे सोर्स म्हणून यूज करणार एकदा आर्क वापरा. आर्क म्हणजे काय? सॅम्पल हीट करायचं इलेक्ट्रिक आर्कमध्ये कितीला? 4000 ते 5000ला. बरोबर आहे. रेडिएशन सोर्स काय आहे? सॅम्पल. स्पार्क किंवा सॅम्पल एक्साइट करा हाय व्होल्टेजला. बरोबर आहे. फ्लेममध्ये काय आहे? सॅम्पल सोल्युशन फ्लेममध्ये घ्या, ॲस्पॅरेट करा. बरोबर. इंटू फ्लेम कितीला आहे म्हटले त्यांनी? 1700 ते किती म्हटले? 3200 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. किंवा मग आर्गॉन प्लाझ्मा यूज करा. काय आर्गॉन प्लाझ्मा? काय? गॅस आहे. सॅम्पल हिटेड इन अँड आर्गॉन प्लाझ्मा. गॅस असतो मध्ये, तिला गॅसला काय करायचं आहे? हीट करायचं. कितीला म्हटले त्यांनी? मग 4000 ते 6000 डिग्री सेल्सिअस. हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काय दिलेले आहेत? सोर्स दिलेले आहेत. त्याचे टाईप आहे. एकदा आर्क वापरा, नंतर मग तुम्ही स्पार्क सुद्धा वापरू शकता किंवा फ्लेम सुद्धा यूज करू शकतात किंवा आर्गॉन प्लाझ्मा सुद्धा यूज करू शकतात. इमिशन स्पेक्ट्रोमेट्री. आता फ्लेम अँड प्लाझ्मा इमिशन स्पेक्ट्रोमेट्री आर बेस्ड अपॉन दोज पार्टिकल्स आर इलेक्ट्रॉनिकली एक्साइटेड इन द मीडियम. आपण काय करतोय? फ्लेम आणि प्लाझ्मा इमिशन मध्ये काय करणार आहे? पार्टिकल्स काय करणार आहे? एक्साइट करणार आहे इलेक्ट्रॉनिकली. मग काय फंक्शन आहे त्याचं? टू कन्वर्ट द कॉन्स्टिट्यूएंट ऑफ लिक्विड सॅम्पल इन टू वेपर. मग तुमचं सॅम्पल जर लिक्विडमध्ये असेल त्याला कशामध्ये ट्रान्सफर करणार? मग तुम्ही वेपराइज स्टेटमध्ये ट्रान्सफर करणार. बरोबर आहे. टू डिकम्पोज द कॉन्स्टिट्यूएंट इंटू ॲटम्स ऑर सिम्पल मॉलिक्युल्स. बरोबर आहे. तुमचा ॲटम काय व्हायला पाहिजे? डिकम्पोज व्हायला पाहिजे. म्हणजे डिकम्पोज म्हणजे काय? एम प्लस प्लस वॉट ई मायनस असे फ्लेममध्ये काय होतं? डिकम्पोज होईल. डिकम्पोज झाल्यानंतर काय झालं त्याचं? फ्लेममधून काय एक्सायटेड स्टेटमध्ये गेला. बरोबर आहे. मग एम प्लस एच न्यू एक्सायटेड स्टेटमधून पुन्हा काय आला? ग्राउंड स्टेटला आला. ग्राउंड स्टेटला येत असताना एनर्जी काय केली? एच न्यू इथं इमिट केलेली. टू इलेक्ट्रॉनिकली एक्साइट अ फ्रॅक्शन ऑफ द रिझल्टिंग ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर प्रोसेस. बरोबर आहे. म्हणजे या प्रोसेसमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिकली एक्साइट करणार आहे. बरोबर आहे. सोल्युशनला. मग याच्यामध्ये एक ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर स्पेसिस तुमचे काय होणार आहे? फॉर्मेशन होणार आहे. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेळेस काय होतं? स्पेक्ट्रल इंटरफरन्स भेटतो. बरोबर आहे.
मग स्पेक्टर आता याच्यामध्ये जनरली याच्या आधी एक इन्स्ट्रुमेंटेशनचा पार्ट आहे. तो जनरली तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे, बरोबर. याच्या एमिशन स्पेक्ट्रोमेट्री नंतर आता एखादा जर तुम्ही सिंगल बीम फ्लेम फोटोमीटर जर बघितलं, तर फ्लेम फोटोमीटरमध्ये तुम्ही ब्लॉक डायग्राम तर सगळ्यांना माहिती आहे. ब्लॉक डायग्राममध्ये पहिले काय असतो, इथं सोर्स ऑफ रॅडिएशन असतो, नंतर काय असतो मोनोक्रोमॅटर असतो, नंतर डिटेक्टर असतं. तुम्हाला ब्लॉक डायग्राम काढून दिली, नंतर ॲम्प्लिफायर असतं, किंवा मग काय असतं नंतर रीडआउट डिव्हाइस असतं, बरोबर आहे. फक्त इथं चेंजेस काय आहे फ्लेम फोटोमीटरमध्ये, की या ब्लॉक डायग्राममध्ये फक्त काय येणार आहे तुमची सोर्स ऑफ रॅडिएशनच्या ऐवजी तिथं काय असेल, फ्लेम असेल, बरोबर. समजलं तुम्हाला. फ्लेमला काय काय लागतं, आणि फ्लेमला काय लागतं, एक फ्युअल लागतं आणि काय लागतं, ऑक्सिडंट लागतं. ऑक्सिडंट म्हणजे काय, एखादं तुम्हाला जर फ्लेम जर तुम्हाला प्रोव्हाइड केली असेल तर त्याला ऑक्सिजन तर लागणारच आहे. विदाउट ऑक्सिजन फ्लेम चालेल का, नाही चालणार, बरोबर आहे. मग तुम्हाला ऑक्सिडंट लागेल, त्यासोबत काय लागेल, फ्युएल लागेल, बरोबर आहे. फ्युएल आणि ऑक्सिडंट असेल तर तुमची काय चालेल, फ्लेम चालेल. फ्लेममधून जी एनर्जी लिबरेट होणार आहे ती कुठं जाईल, मोनोक्रोमॅटरकडे जाईल. मोनोक्रोमॅटरकडून कुठं जाईल, डिटेक्टरकडे जाईल, बरोबर. सॉरी, मोनोक्रोमॅटरकडून कुठं, सॅम्पलवर जाईल, सॅम्पलवरून मग डिटेक्टरकडे, डिटेक्टरकडून कुठे जाईल, ॲम्प्लिफायरकडे, ॲम्प्लिफायरकडून कुठे जाईल, रीडआउट डिव्हाइसकडे, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तिथं फ्युएल वापरू शकतात, बरोबर आहे. मग एक काही काही वेळेस तुम्ही फ्युएल आणि ऑक्सिडंटचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतो, पुस्तकात पण दिलेलं आहे, पेज नंबर 59ला. काय दिले, चॉईस ऑफ गॅसेसमध्ये दिले त्यांनी. तुम्ही एअर ऑफ मिथेन म्हणू शकतात. फ्लेम फोटो जेव्हा तुम्हाला फ्लेम जर लावायची असेल तर फ्लेम कोणाकोणापासून भेटते, एक एअरमध्ये काय असतं, ऑक्सिजन आणि मिथेन. दुसऱ्या याच्यात काय असतं, एक एअर असतं आणि दुसरं काय असतं, प्रोपेन. असं कॉम्बिनेशन घ्या. किंवा एअर आणि गॅसोलिनचं घ्या, किंवा एअर आणि कसलं कॉम्बिनेशन घ्या, ॲसिटिलिनचं घ्या, बरोबर आहे. ॲसिटिलिन, ऑक्सिजन. मग याच्यामध्ये काय होतं, तुम्ही जे काही तुमचं एलिमेंट असेल त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, गॅसेस चूज करू शकता की कुठला तुम्हाला लागणार आहे, बरोबर आहे. पुन्हा एक वेळा सांगतो, कॉम्बिनेशन एअर मिथेन किंवा एअर प्रोपेन, बरोबर आहे, किंवा एअर गॅसोलिन किंवा एअर ॲसिटिलिन ऑक्सिजन, बरोबर आहे. ह्या फ्लेम म्हणून तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता, बरोबर आहे. आता आपण जनरली काही वेळेस काय होतं, फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोमेट्री किंवा ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोमेट्री असे दोन टाईप आहेत, बरोबर आहे. फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोमेट्री आणि काय म्हटलं मी, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोमेट्री. बट काही वेळेस काय होतं, जनरली तुमचे जे काय रिझल्ट असतात तेव्हा काय, तो इंटरफरन्स येत असतो, बरोबर. इंटरफरन्स म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन किंवा इमिशन याच्यामध्ये काय होतं, इंटरफरन्स येतो, बरोबर आहे. मग इंटरफरन्स हा कुठल्या कुठल्या गोष्टीचा येतो, तर त्या आपण बघणार आहे. इंटरफरन्स आता 3 टाईपचे असतात. एक स्पेक्ट्रल इंटरफरन्स असतो, एक आयोनायझेशन इंटरफरन्स असतो, आणि एक केमिकल इंटरफरन्स असतो, बरोबर आहे. ते आपण आता पाहणार आहे. पहिले काय पाहणार आहे आपण, स्पेक्ट्रल इंटरफरन्स. The first type of interference arises when two elements exhibit the spectra which partially overlap and both emit radiations at same particular wavelength, बरोबर आहे. मग अशा वेळेस काय होतं, तुम्ही जेव्हा एखाद्या सॅम्पलचं अनालिसिस करतात, बरोबर आहे, मग त्याच्यामध्ये काय होतं, इंटरफरन्स क्रिएट होतं. म्हणजे टू एलिमेंट्स जर तुमचे एफई आणि कॉपर असेल, बरोबर, याचं मिक्सर तुम्ही सॅम्पल म्हणून अनालिसिस करायला घेतलं, कुठलं, एफई आणि कॉपरचं. तर एफई आणि कॉपरचं काय आहे, त्याचा जो ग्राफ भेटणार आहे तुम्हाला रीडआउट डिव्हाइस करून, तो काय होतो, ओव्हरलॅप होतो. कारण की त्यांची दोघांची इमिट करणारी, म्हणजे रॅडिएशन जेव्हा इमिट करतात तेव्हा त्याची वेवलेंथ काय जवळपास सारखी आहे. म्हणजे एफईची किती आहे, 324.73 आहे, आणि कोपरची काय आहे, 324.75 आहे. बघा दोघांची काय आहे, वेवलेंथ व्हॅल्यू काय, नियर अबाउट सेम आहे. मग अशा वेळेस तुम्हाला डिटेक्ट करायला काय जातं, कठीण जातं. का, तुमचं तुम्हाला पीक काय होतोय, ओव्हरलॅप होतोय. पीक ओव्हरलॅप होतोय म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, मग स्पेक्ट्रल इंटरफरन्स. मग आता हे ओव्हरकम कसं करायचं, ओव्हरलॅप व्हायला नको म्हणून. मग इट कॅन ओव्हरकम आयदर बाय टेकिंग मेजरमेंट ॲट अन अल्टरनेटिव्ह वेवलेंथ, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, मेजरमेंट करायचं, ठीक आहे, अल्टरनेटिव्ह वेवलेंथला, बरोबर आहे. म्हणजे अशा वेळेस काय होतं, ओव्हरलॅप येत नाही. किंवा मग इंटरफेरिंग इलिमेंट तुम्ही यूज करू शकता. इंटरफेरिंग इलिमेंट म्हणजे काय, एखादा तुमचा जो काही सॅम्पलमध्ये जे काही कंटेंट असेल, म्हणजे एफी असेल,
Fe काय करायचं, त्याच्यामध्ये इंटरफेरिंग एलिमेंट म्हणजे लिगॅन्ड टाकून द्यायचं. मग लिगॅन्ड टाकल्यानंतर Fe आणि लिगॅन्डचं कॉम्बिनेशन होऊन जाईल. बरोबर, म्हणजे फक्त काय करेल तो कॉपरचंच तुम्हाला काय करेल तर वेवलेंथ देईल. बरोबर, आणि नंतर मग काय करायचं Feचं करायचं. सिम्पल आहे. दोघांपैकी काही तुम्ही यूज करू शकतात. बरोबर, इंटरफेरिंग एलिमेंट ॲड करा म्हणजे लिगॅन्ड ॲड करा, किंवा अल्टरनेट वेवलेंथ तुम्ही काय करायचं आहे त्याचं मेजरमेंट करायचं. The second type of spectral interference deals with the spectral lines of two or more elements which are close but their spectra do not overlap. बरोबर आहे. It can be reduced by increasing the resolution of spectral isolation system. जेव्हा ओव्हरलॅप होतं काय वेळेस स्पेक्ट्रा, तेव्हा काय करायचं रिझॉल्युशन करतं. रिझॉल्युशन म्हणजे काय, जेवढा सेपरेट करण्याचा प्रयत्न करतील तेवढा सेपरेट केला जातो. बरोबर आहे. अ थर्ड टाइप ऑफ स्पेक्ट्रल interference occur due to the presence of continuous background which arises due to high concentration of salt in the sample, especially alkali or alkaline earth metal. आता याच्यामध्ये काय होतं, जनरली स्पेक्ट्रल इंटरफरन्स हा केव्हा अराईज होतो तर अल्कली आणि अल्कलाईन अर्थ मेटलमध्ये. का तर त्याचं सॉल्टचं पर्सेंटेज जास्त असतं, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट असतं. बरोबर आहे. मग अशा वेळेस काय होतं तुम्हाला बॅकग्राऊंडला जे इमेज तयार होतो त्याच्यात पार्शियल ओव्हरलॅप दाखवला जातो. कसला, तुमच्या पीकचा. दिस टाइम तो इंटरफरन्स कॅन बी करेक्टेड बाय युजिंग सुटेबल स्कॅनिंग टेक्निक. मग अशा वेळेस काय करायचं, अल्कलाईन अर्थ मेटलला ही थोडंफार वेगळी स्कॅनिंग टेक्निक यूज करून घ्यायची. वेगळी स्कॅनिंग टेक्निक म्हणजे काय, तुम्ही डिटेक्टर चेंज करायचं. अशा वेळेस डिटेक्टर चेंज केला की तुम्हाला तो प्रॉब्लेम काय होईल मग सॉल्व्ह होईल. बरोबर, दॅट इज वॉट स्पेक्ट्रल इंटरफरन्स. ठीक आहे. नेक्स्ट काय, आयोनायझेशन इंटरफरन्स. बरोबर आहे. मग आयोनायझेशन इंटरफरन्स म्हणजे काय, ॲज द टेम्परेचर ऑफ ॲसिटिलीन नायट्रस ऑक्साईड. आता हे ॲसिटिलीन नायट्रस ऑक्साईड काय असतं, फ्लेम असते. म्हणजे ॲसिटिलीन आणि नायट्रस ऑक्साईड एक फ्युएल, एक काय गॅस आहे. बरोबर आहे. मग अशामध्ये तुम्ही ॲसिटिलीन नायट्रस ऑक्साईडची जर तुम्ही फ्लेम यूज केली तशा वेळेस त्याचं टेम्परेचर काय असतं, जनरली हाय असतं. मग इट कॅन आयोनाइज द सम ऑफ द अल्कली मेटल्स. मग अशा वेळेस काय होतं, सोडियमचं सेल्फ आयोनायझेशन होऊन जातं, म्हणजे Na+ आणि E-. मग दिस Na+ and possesses emission spectrum of its own with frequencies. बघा, मग स्वतःच काय करतो तो इमिशन करून तुम्हाला वेगळा स्पेक्ट्रा देईल, विच आर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ ॲटॉमिक स्पेक्ट्रा ऑफ सोडियम ॲटॉम. म्हणजे Na तुम्हाला हवा असेल तर Na नाही भेटणार तुम्हाला स्पेक्ट्रा तुम्हाला Na+चा भेटेल. बरोबर आहे. मग तुम्हाला Na+चा नको आहे, तुम्हाला काय पाहिजे, Na पाहिजे. बरोबर आहे. म्हणून याचं आयोनायझेशन व्हायला नको. बरोबर आहे. मग आता आयोनायझेशन व्हायला नको म्हणून तुम्ही काय ॲड करणार, द ॲडिशन ऑफ पोटॅशियम सॉल्ट. द पोटॅशियम सॉल्ट जर तुम्ही ॲड केला तो काय सप्रेस द आयोनायझेशन ऑफ सोडियम, म्हणजे सोडियमचं आयोनायझेशन होणार नाही. काय यूज करा त्याच्यामध्ये, पोटॅशियम सॉल्ट. ॲज द पोटॅशियम ॲटम इटसेल्फ अंडरगोज आयोनायझेशन ड्यू टू लो आयोनायझेशन एनर्जी. का तर पोटॅशियम काय करतो, स्वतःच काय करतो, आयोनायझेशन करून टाकतो. म्हणजे सोडियमच्या आधी कोणाचं आयोनायझेशन होऊन जाईल, पोटॅशियमचं आयोनायझेशन होऊन जाईल. बरोबर आहे. केमिकल इंटरफरन्स. मग केमिकल इंटरफरन्स इट इज अरायजेस out of the reaction between different interferents and the analyte. These are different types of cation anion interference. The presence of certain anions such as oxalate, phosphate, sulfate in a solution may affect the intensity of radiations emitted by element resulting in serious analytical errors. बरोबर आहे. आता काय वेळेस काय असतात, काही अनायन्स असतात, इट कॉजेस द इंटरफरन्स. बरोबर आहे. कशामध्ये, रिॲक्शन म्हणजे तो सॅम्पल सोबत काय होतात, मग रिॲक्ट होऊन जातात. बरोबर आहे. मग अनायन्स कोणकोणते असे रिॲक्ट होणार, तर फॉस्फेट आहे, ऑक्झॅलेट आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे रेडिएशन इमिशन काय होतं, चेंज होतं. अँड इट प्रोड्युसेस द रिझल्टिंग that is serious analytical error. That example is the phosphate ions forms of stable substance such as calcium phosphate. बरोबर आहे. आता कॅल्शियम फॉस्फेट जर तुम्ही घेतला त्याच्यामध्ये काय असतं, फॉस्फेट आयन आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये फॉस्फेट आयन हा डिकम्पोज होत नाही इझिली. बरोबर आहे. मग डिकम्पोज होत नाही तर काय होतं, इट रिझल्टिंग द प्रोडक्शन ऑफ लेसर ॲटम्स. मग तुम्हाला जे काही ॲटम भेटणार ते काय भेटतात, कमी भेटायला लागतं. जनरली डिकम्पोज व्हायला पाहिजे काय, अनायन डिकम्पोज व्हायला पाहिजे, पण अनायन डिकम्पोज न होता काय होतं,
तुम्हाला ॲटम्स जे काही भेटणार आहे ते काय भेटतात, कमी भेटतात. बरोबर आहे. मग कटायन इंटरफरन्स काय, मग आपण मागच्या आणायला पाहिला काय कटायन इंटरफरन्स, ड्यू टू म्युच्युअल इंटरफरन्स ऑफ कटायन्स. म्हणजे दोघं कटायन काय करतात, स्वतः काय करतात, एक प्रकार इंटरफेरन्स करतात, ते ओव्हरलॅप म्हणजे स्पेक्ट्रल ओव्हरलॅपला. दीज इंटरफरन्स आर नायदर स्पेक्ट्रल नॉर आयोनिक इन नेचर. दॅट इज ॲल्युमिनियम इंटरफरन्स विथ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. मी पहा ॲल्युमिनियम काय करतो, कॅल्शियम सोबत पण रिॲक्ट होतो आणि मॅग्नेशियम सोबत रिॲक्ट होतो. मग अशा वेळेस काय करायचं, ऑक्साईड फॉर्मेशन. जर तुम्ही ऑक्साईड फॉर्मेशन केलं तर तुम्ही इझिली काय करू शकता, तिचं केमिकल इंटरफरन्स रिमूव्ह करू शकतात. मग कसं करणार, मेटल ऑक्साईड सोबत ट्रीट करायचं. म्हणजे कुठलाही एखादा एलिमेंट असेल रिॲक्ट होणारा, कॅल्शियम असेल तर ऑक्साईड सोबत रिॲक्ट करायचा, किंवा मॅग्नेशियम असेल तर ऑक्साईड सोबत रिॲक्ट करायचा. मग अशा वेळेस काय होतं, स्टेबल मेटल ऑक्साईड भेटला तुम्हाला की तो काय करतो, इंटरफेरन्स करत नाही. बरोबर आहे. पण त्या फ्लेममध्ये काय पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. फ्लेममध्ये जर ऑक्सिजन असेल तरच हे पॉसिबल आहे. ठीक आहे. प्लाझ्मा इमिशन आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. थँक्यू.